मित्रांनो, तुम्ही मुंबईच्या रस्त्यांवरून चालताना मान वर करून आकाशाकडे पाहिले का? कारण मुंबईत आजकाल आकाश कमी आणि ढगांशी बोलणाऱ्या मोठमोठ्या बिल्डिंग जास्त दिसतात. मुंबईत रोज नवीन मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत आणि त्यांची उंची नवीन विक्रम तोडत आहे. तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला मुंबईतल्या सर्वात उंच बिल्डिंग्स माहिती आहेत, पण थांबा, 2026 मध्ये ही लिस्ट पूर्णपणे बदलून गेली. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुंबईतल्या सर्वात उंच 10 बिल्डिंग्स पाहणार आहोत. आणि मित्रांनो, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण नंबर 1 ची बिल्डिंग इतकी उंच आहे की तिथून अख्खी मुंबई दिसते आणि तिची स्टोरी ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. आपल्या लिस्टमध्ये 10व्या नंबरवर येते पिरामल महालक्ष्मी नॉर्थ टॉवर. महालक्ष्मीसारख्या एकदम पॉश एरियामध्ये असलेली ही बिल्डिंग तब्बल 876 फूट उंच आहे. या बिल्डिंगमध्ये एकूण 78 मजले आहेत. महालक्ष्मी रेस कोर्स अगदी या बिल्डिंगच्या खाली दिसतो. इथे स्विमिंग पूल, जिम आणि प्रायव्हेट क्लब हाऊस अशा सगळ्या वर्ल्ड क्लास सोयीसुविधा दिल्या आहेत. 2026च्या हिशोबाने मुंबईतल्या सर्वात लक्झरियस आणि उंच बिल्डिंग्समध्ये याचं नाव आवर्जून घेतलं जातं. या बिल्डिंगची डिझाईन इतकी मॉडर्न आहे की बाहेरून बघताना ती खूप प्रीमियम वाटते. नंबर 9वर आहे लोढा पार्क कियारा. ही बिल्डिंग लोअर परळमध्ये स्थित आहे आणि तिची उंचीसुद्धा जवळपास 267 मीटरच्या आसपास आहे. यामध्ये तब्बल 78 मजले आहेत. लोअर परळ हा तसाही मुंबईच्या नवीन बिझनेस आणि लक्झरी हब बनला आहे. कियारा या बिल्डिंगचं सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इथे तुम्हाला नुसती बिल्डिंग मिळत नाही, तर त्यासोबत एक पूर्ण प्रायव्हेट पार्क मिळतं. मुंबईसारख्या शहरात जिथे पाय ठेवायला जागा नसते, तिथे स्वतःच्या बिल्डिंगच्या खाली एवढी मोठी हिरवळ असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. इथल्या घरांचे इंटिरियर एकदम भारी आहे. संध्याकाळच्या वेळी जेव्हा बिल्डिंगच्या लाईट्स लागतात तेव्हा ती बघण्यासारखी असते. 8व्या नंबरवर आहे ओमकार 1973. वरळीसारख्या एकदम प्राईम लोकेशनवर ही बिल्डिंग उभी आहे. याची उंची पण 267 मीटर आहे आणि यामध्ये 73 मजले आहे. मित्रांनो, ओमकार 1973 हे नाव मुंबईतल्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये खूप फेमस आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा फ्लॅट याच प्रोजेक्टमध्ये आहे. या बिल्डिंगचं डिझाईन 3 मोठ्या टॉवर्सचं आहे आणि ते बाहेरून बघायला अगदी एखाद्या हॉलिवूडच्या साय-फाय सिनेमातल्या बिल्डिंगसारखे वाटतात. इथल्या प्रत्येक फ्लॅटला एक मोठी बाल्कनी आहे, जिथून वरळी सिलिंगचा अतिशय सुंदर नजारा दिसतो. 6व्या नंबरवर आहे वाधवा ग्रुपचा 25 साऊथ प्रोजेक्ट, जो प्रभादेवीमध्ये स्थित आहे. या बिल्डिंगची उंची 270 मीटर आहे आणि यामध्ये 55 मजले आहेत. प्रभादेवी हा तसा मुंबईचा जुना आणि एकदम पॉश भाग मानला जातो. सिद्धिविनायक मंदिराच्या अगदी जवळ असलेला हा प्रोजेक्ट त्याच्या लोकेशनमुळे खूप चर्चेत असतो. 25 साऊथचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे इथले अपार्टमेंट्स खूप प्रशस्त म्हणजेच मोठे आहेत. बाकीच्या बिल्डिंग्समध्ये जिथे जागा कमी असते तिथे यांनी फ्लॅटच्या साईजवर खूप फोकस केला आहे. 270 मीटर उंच असलेल्या बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरवरून पूर्ण मुंबई शहराचा 360 डिग्री व्ह्यू दिसतो. इथल्या पार्किंग सिस्टमपासून ते लिफ्टपर्यंत सगळंच एकदम हायटेक आहे. 5व्या नंबरवर आहे वर्ल्ड व्ह्यू. हे बिल्डिंग लोअर परळच्या प्रसिद्ध वर्ल्ड टॉवर्स कॉम्प्लेक्सचाच एक भाग आहे. याची उंची तब्बल 277 मीटर एवढी आहे आणि यामध्ये 73 मजले आहेत. मित्रांनो, जेव्हा तुम्ही लोअर परळमधून जाता तेव्हा या वर्ल्ड टॉवरच्या 3 बिल्डिंग्स तुमचं लक्ष नक्कीच वेधून घेतात. त्यातलीच ही एक. या बिल्डिंगचं नाव वर्ल्ड व्ह्यू आहे कारण इथून तुम्हाला खरोखरच एका वेगळ्या जगाचा नजारा पाहायला मिळतो. इथल्या फ्लॅटच्या डिझाईनमध्ये आंतरराष्ट्रीय आर्किटेक्टचा हात आहे. 4थ्या नंबरवर ती बिल्डिंग आहे जिने एकेकाळी पूर्ण भारतात धुमाकूळ घातला होता. ती म्हणजे वर्ल्ड वन. ही लोअर परळमधलीच ती बिल्डिंग आहे जी काही वर्षांपर्यंत भारतातली सर्वात उंच बिल्डिंग मानली जायची. याची सध्याची उंची 280 मीटर आहे आणि यामध्ये 76 मजले आहेत. सुरुवातीला ही बिल्डिंग यापेक्षाही खूप उंच बनवण्याचा प्लॅन होता, तब्बल 117 मजल्यांचा. पण एअरपोर्टच्या काही नियमांमुळे याची उंची थोडी कमी करावी लागली. तरीसुद्धा 280 मीटर म्हणजे काय मस्करी नाही. या बिल्डिंगचं डिझाईन एकदम युनिक आणि गोलाकार आहे. याला बाहेरून पाहिलं की असं वाटतं जणू काचांनी बनलेला एखादा मोठा स्तंभच आकाशात घुसला आहे. जॉर्जिओ अरमानी या जगातल्या सगळ्यात मोठ्या फॅशन डिझायनरने इथल्या काही फ्लॅटचं इंटिरियर डिझाईन केलं आहे. इथली सिक्युरिटी इतकी भारी आहे की प्रत्येक रहिवाशाला एक स्मार्ट कार्ड मिळतं, ज्याशिवाय तुम्ही लिफ्टसुद्धा ऑपरेट करू शकत नाही. आजही मुंबईच्या स्कायलाईनमध्ये वर्ल्ड वनचा रुबाब काही वेगळाच आहे. 3ऱ्या नंबरवर आहे भायखळामधील पिरामल अरण्य आरव ही बिल्डिंग. याची उंची तब्बल 282 मीटर आहे आणि यात 83 मजले आहेत. भायखळा हा तसा मुंबईचा एकदम जुना भाग, जिथे आपल्याला जुन्या चाळी आणि इमारती पाहायला मिळतात.
पण या जुन्या भागात पिरामल ग्रुपने एक अतिशय मॉडर्न आणि उंच टॉवर उभा करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. या बिल्डिंगचं लोकेशन खूप खास आहे, कारण याच्या एका बाजूला राणीची बाग म्हणजे पूर्ण हिरवळ दिसते, तर दुसऱ्या बाजूला मुंबई पोर्ट आणि निळाशार समुद्र दिसतो. विचार करा, 282 मीटर उंचीवरून हा नजारा किती भारी दिसत असेल. इथल्या घरांमध्ये स्मार्ट होम टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घरातले लाईट्स, AC आणि पडदे कंट्रोल करू शकता. एवढ्या उंचीवर असल्यामुळे इथे हवा एकदम शुद्ध आणि थंड येते. मुंबईच्या गर्दीत राहूनही निसर्गाच्या अगदी जवळ असल्याचा फील ही बिल्डिंग नक्कीच देते. दुसऱ्या नंबरवर आहे लोखंडवाला मिनर्वा. महालक्ष्मीमध्ये असलेली ही बिल्डिंग चक्क 301 मीटर उंच आहे. 300 मीटरचा टप्पा ओलांडणारी ही मुंबईतली दुसरी बिल्डिंग आहे. यामध्ये 78 मजले आहेत. या बिल्डिंगचं डिझाईन तुम्ही पाहिलं तर तुम्ही थक्क व्हाल. असं वाटतं की 2 मोठ्या टॉवर्सला एकमेकाशी जोडून ही डिझाईन बनवली आहे. मधल्या काही मजल्यांवरून एक अतिशय सुंदर स्काय लाऊंज आणि गार्डन बनवलं आहे, म्हणजे बिल्डिंगच्या बरोबर मध्यभागी तुम्हाला स्विमिंग पूल आणि हिरवळ पाहायला मिळते. महालक्ष्मी रेस कोर्स आणि समुद्राचा पूर्ण विस्तीर्ण नजारा येथून पाहायला मिळतो. इथल्या पार्किंगसाठी मल्टी लेवल ऑटोमॅटेड सिस्टीम आहे, म्हणजे तुम्ही फक्त तुमची गाडी एका ठिकाणी उभी करायची आणि मशीन ती आपोआप योग्य ठिकाणी पार्क करते. ही बिल्डिंग म्हणजे इंजिनिअरिंगचा एक उत्तम नमुना आहे आणि 2026मध्ये ती मुंबईची एक ओळख बनली आहे. आणि फायनली नंबर 1वर आहे मुंबईची आणि भारताची सध्याची सर्वात उंच बिल्डिंग, ती म्हणजे पॅलेस रॉयल. वरळीमध्ये दिमाखात उभी असलेली ही बिल्डिंग तब्बल 320 मीटर उंच आहे आणि यामध्ये जवळपास 88 मजले आहेत. मित्रांनो, 320 मीटर म्हणजे विचार करा, ही बिल्डिंग पूर्ण मुंबईतून कुठूनही सहज दिसते. या बिल्डिंगचा इतिहास खूप रंजक आहे. याचं काम बरीच वर्ष रखडलं होतं. अनेक कायदेशीर अडचणी आल्या होत्या, पण अखेर सगळ्या अडचणींवर मात करत ही बिल्डिंग पूर्ण झाली आणि तिने उंचीच्या बाबतीत सगळ्या रेकॉर्ड्सना मागे टाकलं आहे. या बिल्डिंगच्या वरच्या मजल्यावर एक मोठा डोम म्हणजेच एक घुमट आहे, जो रात्रीच्या वेळी अगदी राजवाड्यासारखा चमकतो. इथले फ्लॅट्स नाहीत तर त्यांना महाल म्हटलं पाहिजे. आतमध्ये खाजगी स्विमिंग पूल, खाजगी लिफ्ट्स आणि एकदम राजेशाही सोयीसुविधा आहेत. जेव्हा ढग खाली येतात तेव्हा ही बिल्डिंग ढगांच्याही वर गेलेली असते. खऱ्या अर्थाने ही बिल्डिंग मुंबईचा एक नवा मुकुट बनली आहे. तर मित्रांनो, ही होती 2026च्या ताज्या माहितीनुसार मुंबईतली सर्वात उंच 10 इमारतींची लिस्ट. तुम्हाला या 10 पैकी कोणती बिल्डिंग सर्वात जास्त आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.